झुंजारची मुलुखगिरी बाबुराव अर्नाळकर. झुंजार कथा. प्रकरण 9. जिवंत प्रेत. तेथले दिवे लागले नसून आपणावर प्रखर प्रकाशाच्या टॉर्च रोखल्या गेल्या आहेत हे काही क्षणानंतरच झुंजारच्या लक्षात आले. 6 माणसे हातात टॉर्च घेऊन त्यांच्या भोवती वर्तुळाकार उभी होती आणि ती हळूहळू पुढे सरकत होती. ते 6ही जण शरीराने चांगले दणकट होते, पण त्यांच्यापैकी कोणीही काही बोलत नव्हते. ठीक आहे, आमचा पराजय झाला हे आम्ही मान्य करतो, झुंजार शांतपणे म्हणाला. पण तुम्ही आमचे काय करणार आहात? विजयला झुंजारच्या त्या वागणुकीचे आश्चर्य वाटले आणि नेताजीची निराशा झाली. झुंजार विद्युत वेगाने त्या माणसावर चाल करील अशी त्यांची कल्पना होती आणि त्यांनी त्याला साथ देण्याची तयारीही केली होती. पण झुंजार तर अगदी स्वस्थ उभा होता आणि पराभवाची कबुली देत होता. त्या घराचे आणखी एक दार उघडले गेले आणि एक इसम बाहेर पडून तो सरळ त्या तिघांसमोर येऊन उभा राहिला. तो शरीराने सशक्त आणि मध्यम वयाचा होता. त्याची चर्या बुद्धिमान होती व तो डोळे तीक्ष्ण आणि तेजस्वी होते. पण तो आता अतिशय संतापलेला दिसत होता. आपणच रणछोडदास काय? झुंजारने विचारले. तुम्ही कोण हे मला माहीत नाही, पण तुम्ही माझ्या खाजगी जागेत आणि तेही रात्रीच्या वेळी आलात, तो माणूस म्हणाला. तुमच्याबरोबर निष्कारण झगडा करण्याची माझी इच्छा नाही आणि माझी माणसे तुम्हाला त्रासही देणार नाहीत. अशी वेळच आणली तर मात्र माझा नाईलाज होईल. तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे, झुंजार चेष्टेने म्हणाला. तुमच्याबरोबर ही तरुणी नसती तर तुमची मान मोडून तुम्हाला धक्के मारून येथून घालविले असते, रणछोडदास रागाने म्हणाला. तुम्ही येथे आलात कशाला? दिसण्यात तर सभ्य दिसता. मुली, तू यांच्याबरोबर का आलीस? तू कोण आहेस? मी कोण आहे हे तुला तर्काने ओळखता येत नाही काय? विजयाने उलट विचारले. तो माणूस बुचकळ्यात पडलेला पाहून झुंजार हसून म्हणाला. मित्रा, तू अभिनय करण्यात फार कुशल आहेस. आम्ही येथे का आलो हे तुला माहीत आहे, मला मुळीच माहीत नाही, रागाने रणछोडदास म्हणाला. ही कसल्या प्रकारची जागा आहे हे जर तुम्हाला माहीत असले तर तुम्ही येथून जीव घेऊन पळत सुटला असतात. आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न आहे, झुंजार हसून म्हणाला. पण आम्ही तसे घाबरणारे नाहीत. पण आम्ही येथे आलो ते तुला कसे समजले? कुणीही बेकायदेशीरपणे माझा खंदक ओलांडण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट मला लागलीच समजते, रणछोडदास म्हणाला. माझ्या एका माणसाला तुमचे रबरी पोशाखही सापडले आहेत. तुमची हुशारी तुमच्या अंगलट आली आहे. तुम्ही खंदकात पोहू लागताच मला तुमच्या आगमनाची माहिती मिळाली होती. तसेच काही घडले असावे असा माझा तर्कच होता, झुंजार म्हणाला. पण रणछोडदास, गेल्या रात्री आम्ही येथे आलो आणि खंदकाच्या पाण्यात हात घालताच आम्हाला विजेचे धक्के बसले, म्हणून पुन्हा तयारीनिशी आलो. पण कालचे आमचे येणे तुला समजले नव्हते. गेल्या रात्रीही तुम्ही आला होतात, आश्चर्याने रणछोडदास म्हणाला. माझी योजना अप्रतिम आहे. खंदकाच्या पाण्यात कोणी उतरले की धोक्याचा इशारा देणारे दिवे पेटतात. उंदीर किंवा तशाच प्रकारचे प्राणी पाण्यात पडतात, विजेच्या धक्क्याने मरतात. त्यावेळी ते दिवे किंचित पेटतात व मालवतात. तुम्ही पाण्यात हात घातले तेव्हा तसेच झाले असणार, म्हणून आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. रणछोडदास, या तुझ्या योजनेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मी तुझे अभिनंदन करतो, झुंजार म्हणाला. माझ्या मित्रा, त्यात माझे अभिनंदन करण्यासारखे काहीच नाही. तशीच आवश्यकता
निर्माण झाल्यामुळे मला हा बंदोबस्त करावा लागला. तू ती दुर्दैवी माणसे पाहिली असशीलच. ती दुर्दैवी आहेत यात शंकाच नाही, झुंजार म्हणाला. मी आणि माझी माणसे तुमच्यापासून काही अंतरावर उभे आहेत, हेही तुमच्या लक्षात आले असेल, रणछोडदास म्हणाला. आम्ही तुम्हाला स्पर्श केला नाही त्याचे तसेच कारण आहे. तुमच्या ते लक्षात येत नाही असे दिसते, तेव्हा मलाच ते सांगायला हवे. होय, तुझी ती हकीकत ऐकण्यास माझा जीव कासावीस बनला आहे, झुंजार म्हणाला. ऐका तर, गंभीर स्वरात रणछोडदास म्हणाला. हे घर म्हणे महारोग्याची वसाहत आहे. विजया ते ऐकताच दचकली. नेताजीच्या तोंडून आश्चर्योद्गार निघाला. झुंजार मात्र बेदरकारीने हसत होता. हसू नकोस, हे महारोग्याचे खाजगी हॉस्पिटल आहे. तुम्ही आता जी माणसे पाहिलीत ते माझे पेशंट आहेत. श्रीमंत आणि बड्या घरातील कित्येक रोगी येथे आहेत आणि ती गोष्ट बाहेर फुटू नये म्हणून हा सर्व बंदोबस्त करण्यात आला आहे. तुमची ही हकीकत विलक्षण आहे खरी, झुंजार चेष्टेनेच म्हणाला. तुम्ही या माझ्या घरात जबरदस्तीने शिरला आहात तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने मला उपचार करावे लागले असते, रणछोडदास म्हणाला. महारोग किती सांसर्गिक असतो हे तुम्हाला सांगायला नकोच, म्हणून तुमच्या हातून मूर्खपणा घडू नये यासाठी मी तुम्हाला बाहेरच अडविले आहे असे. आता तू आमचे काय करणार आहेस? मी एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे तुम्हाला या वाड्याच्या हद्दीतून सुखरूपपणे बाहेर काढावयाचे आहे, रणछोडदास म्हणाला. तुम्ही बदमाश दिसत नाही. केवळ या वाड्यात काय चालले आहे हे पाहण्याच्या कुतूहलाने तुम्ही येथे आलात. तुम्ही थापा तर चांगल्या मारता, झुंजार म्हणाला. पण आता मनातून त्याचाही गोंधळ उडू लागला होता. तुम्ही काय म्हणाला? रणछोडदास आश्चर्याने म्हणाला. मी म्हणालो की तू थापा फार चांगल्या मारतोस. तू आम्हाला वाड्याबाहेर काढणार की एखाद्या तळघरात बंद करणार? रणछोड भाऊ, तू वस्ताद आहेस. तुझा बेत मी ओळखला आहे. ही महारोग्याची वसाहत आहे. ही निव्वळ थाप आहे. आणि झुंजाराने बोलतानाच रणछोडदासाच्या हनुवटीखाली एक व्यवस्थित ठोसा मारून त्याला खाली पाडले. हातात टॉर्च धरणारी ती 6 माणसे रागाने काही बोलू लागली होती, पण त्यांच्यातील एकही आपल्या जागेवरून हलला नव्हता. झुंजार विजयेचा हात पकडून त्या वर्तुळातून बाहेर पडला. चपळ नेताजीनेही त्याचे अनुकरण केले. आता झुंजारच्या हातात पिस्तूल होते आणि त्याने ते 6 जणांवर रोखले होते. तो दरडावणीच्या स्वरात म्हणाला, आता माझी पाळी आहे. हालचाल कराल तर मराल. पण त्या धमकीला न घाबरता एक माणूस पुढे होऊन खाली पडलेल्या रणछोडदासाजवळ वाकला आणि त्याने चिंतायुक्त स्वरात विचारले, मालक, तुम्हाला विशेष लागले तर नाही ना? शंभू, मी बरा आहे, रणछोडदास उभा राहत म्हणाला. नंतर तो रागाने झुंजारकडे वळून म्हणाला, आता तू आमची पिस्तुलाने कत्तल करणार काय? रणछोड, हे तुझे नाटक आता पुरे झाले. महारोग्यांचा अभिनय करणारी ती माणसे माझ्या अगदी जवळून गेली तेव्हा त्यांच्या तोंडाला लावलेल्या रंगाचा वास मला आला होता. तुझ्या या असल्या नाटकाला फसणारा हा प्राणी नाही. तरुणा, आता मी काय बोलणार? हताश स्वरात रणछोडदास म्हणाला. तू पिस्तुलाचा उपयोग करण्यास मुळीच कचरणार नाहीस हे मी ओळखतो. तुला आमची कातडी समजली आहे. तुला आमची लबाडी समजली आहे. तेव्हा अधिक वेळ न घालविता तू येथे का आलास ते सांग. तू तुझी लबाडी मान्य केलीस तर, झुंजार तुच्छतेने म्हणाला. तू आहेस तरी कोण? रणछोडदासने विचारले. तू मला ओळखत नाहीस? प्रथम तू मला बॉम्बने ठार करण्याचा प्रयत्न केलास.
त्यानंतर 2च तासांनी मला माझ्या मोटारीसह डोंगरावरून खाली ढकलण्याचा डाव टाकलास. खात्रीने तू वेडा आहेस, रणछोडदास म्हणाला. मी तुझा 2 वेळा प्राण घेण्याचा प्रयत्न केला. मी तुला अजन्मात पाहिलेले नाही. आता नेताजीला राहावेना. तो म्हणाला, तुम्ही गप्पा कशाला मारता? तुम्ही झुंजारचे नाव कधीच ऐकले नाही काय? म्हणजे हाच तो झुंजार? रणछोडदास म्हणाला. होय, मीच तो झुंजार. झुंजार रणछोडदासाचा खांदा हलवीत म्हणाला. लक्षात ठेवा, माझ्याशी गाठ आहे. बोल, या वाड्यात तू कोणते कारस्थान रचण्यात घडला आहेस? याद राख, खोटे बोललास तर प्राण गमावशील. प्रकरण 9. जिवंत प्रेत येथे समाप्त. प्रकरण 9 जिवंत प्रेत येथे समाप्त. झुंजारची मुलूकगिरी बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा.